गावाखेड्याकडं आपल्या बाया बापड्या जिथं असतील, आजीबाई काकू काकी, काय होतंय का गावाकडं अजून पाणी पोचलेलं नाही. आता पुढचा एक माणूस इथे येतोय, तो जी काही सादर करतोय नीट पहा, म्हणजे काय पाणी आणायला जाताना खेपा वाचतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. चिराग महेडा येतोय बडोद्यावर. राजा जी धीनड़ रमवा में जाशा रसिया फागण आयो रे, फागण आयो रे, फागणियो मंगा दे. रसिया फागण आयो रे, फागण आयो रे, फागणियो मंगा दे. रसिया फागण आयो रे. फार टॅलेंटेड आहे हे कपलच. आणि मला फार आवडलं ज्या तऱ्हेने ते ड्रेसअप झाले आहेत. आणि दोघंही म्हणजे असे त्याच्यातनंच कळतं की त्यांना किती आवड आहे या सगळ्या गोष्टींची, किती त्यांना त्या प्रेझेंटेशन अगदी प्रेमाने करण्याचा विचार आहे. आणि टॅलेंटेड आहेत ते, फारच टॅलेंटेड आहेत. पण आम्हाला सांगा, हा राजस्थानी भाविया डान्स ह्याची स्पेशालिटी ही असते का की म्हणजे बॅलन्सिंग करणं डोक्यावरती वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि त्या वेगळ्या वेगळ्या सर्फेसेसवरती अलग अलग जगह पे ये राजस्थानी जो आदिवासी लोग कहते हैं उनको, वो अलग अलग जगह पे ऐसे पानी के मटके लेके मटके रखते पानी के ऊपर और अलग अलग जगह पे ये करतब करते रहते. तो मैंने सोचा कि ये क्यों नहीं हम कर सकते. अच्छा मकरंद सर, तुम्हाला काय वाटतं याच्याही बद्दल आणि या परफॉर्मन्स बद्दल? मला तसं वाटतं त्यांच्या सादरीकरणाने दाखवून दिलेलं आहे की आता प्रत्येक स्पर्धकाच्या मनात काय चालू आहे. कारण का आता हा काही साधा भाग राहिलेला नाही आहे की येऊन आमच्यासमोर तुम्ही अटके पार झेंडा रोवला, गुजरातमधून आले, राजस्थानी घेऊन आले आणि मग आम्ही खुश झालो. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एक काहीतरी एक्स्ट्रा करावं लागणार आहे आणि त्याची जाणीव तुम्हाला आहे दोघांना. या फेरीची मजाच ती आहे की आता पावलं पुढं खऱ्या अर्थाने निघालेली आहेत. थँक्यू. तेव्हा तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स हा नक्कीच बघण्यासारखा आणि त्याच्यात एक गोडवा होता. थँक्यू सर. थँक्यू. मकरंद सर, किती पदकं द्याल तुम्ही? 9 पदकं. 9 पदकं मकरंद सरांनी दिलेली आहेत. धन्यवाद सर.